कमावत्या पत्नीलाही मिळणार पोटगी। पोटगीच नकार तर प्रॉपर्टी जप्त होणार। नातं तुटणार पण जबाबदारी कायम। पती पत्नीचं नातं म्हणजे लवचिक रबरासारखं, खूप ताणलं गेलं आणि एकदा तुटलं की पुन्हा जोडणं म्हणजे दिव्यच। पोटगी संदर्भात न्यायालयानं दिलेला निर्णय हा नवरोबांसाठी टेन्शन वाढवणारा ठरलाय, तर अनेक विभक्त होऊ घातलेल्या महिलांसाठी आधार देणारा। पत्नी कमावते म्हणून तिला तिच्या विभक्त पतीकडून मिळणाऱ्या आर्थिक मदतीपासून वंचित ठेवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयानं एका प्रकरणात दिलाय। न्यायालयानं या प्रकरणात नेमकं काय म्हटलंय ते पाहूया। दोन्ही पक्षांच्या उत्पन्न आणि मालमत्तेच्या तपशिलाद्वारे पोटगी मिळणार। पोटगीची रक्कम ठरवताना पूर्वीचं राहणीमान विचारात घेतलं जाणार। मुलांचं शिक्षण, आरोग्य आणि इतर गरजांचाही विचार होणार। पोटगी द्यायची आहे त्याची आर्थिक क्षमता देखील तपासली जाणार। या मार्गदर्शक तत्वांचा उपयोग करून न्यायालयात आता घटस्फोटितांना महिलांसाठी पोटगीची रक्कम ठरवली जाणार आहे। तिच्या राहणीमानानुसार तिला जगण्याचा अधिकार असल्यानं पोटगीची रक्कम ही त्यानुसारच मिळणार आहे। जर का पत्नी 10,000 कमवते आणि नवरा 1,00,000 रुपये कमवतोय, परंतु पत्नीला घरातून बाहेर काढल्यावर तिचे 6,000 रुपये भाड्यामध्ये जात आहेत, तर तिच्याकडे 4,000 उरतात। मुलांचं शिक्षण आहे, मुलांचा ताबा आहे तिच्याकडे, तर 4,000 मध्ये ती काय काय करेल? व्हेअरएज की नवऱ्याला 1,00,000 रुपये पगार आहे, तर तिचे खर्च, तिच्यावरच्या जबाबदाऱ्या आणि तिचं इन्कम या सगळ्याचा विचार करून न्यायालय योग्य ती रक्कम दर महिना पत्नीला दिली जाते। पत्नी कमावती असली तरी नोकरीसाठी तिला लांबचा प्रवास करावा लागत असेल, तिच्यावर मुलांची जबाबदारी असेल आणि तिचं उत्पन्न तिच्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी पुरेसे नसेल, तर ती कमावती असून देखील तिला पोटगीचा अधिकार असल्याचा निर्णय दिलाय। न्यायालयाच्या या निर्णयानं विभक्त महिलांना मोठा आधार मिळालाय। त्यामुळे नात्यातील मंगळसूत्र जरी तुटलं तरी जबाबदारीपासून मात्र सुटका होणार नाही। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।